नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत उपवासाचे अप्पे, तेही अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारे. तर सर्वात आधी एक भांडं घेऊन त्यामध्ये 1 वाटी वरीचे तांदूळ घ्यायचेत आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचेत. आणि सोबतच आपल्याला अर्धी वाटी शाबूस तांदूळ घ्यायचेत. शाबूस तांदूळ आहेत ते धुवायचे नाहीयेत, ते आपल्याला फक्त तव्यावर भाजून घ्यायचेत. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे 3 ते 4 मिनिटं चांगले भाजून घ्यायचेत. भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ह्याला थंड होऊन द्यायचे. थंड होऊन झाल्यानंतर ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, म्हणजे ह्याची पावडर करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता पावडर एकदम जी शाबूत तांदळाची आहे ती अशी रवाळ झाली आहे. आता त्यामध्ये आपल्याला वरीचे तांदूळ आपण जे धुवून घेतले होते ते घालायचे पूर्ण. तर ह्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही घालायचे आणि 4 हिरव्या मिरच्या घालायच्या. जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही 1 मिरची वाढवू शकता. त्यानंतर मिक्सरला थोडं-थोडं पाणी घालत आपण त्याला वाटून घ्यायचे, चांगली पेस्ट करून घ्यायची. नंतर एका भांड्यामध्ये काढून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी ह्यामध्ये भांड्यामध्ये घातलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्ही जर 30 मिनिटं थांबवू शकत नसाल, तुम्हाला लवकर हवं असेल, तर तुम्ही ह्यामध्ये 1/4 खायचा सोडा पण घालू शकता आणि ह्यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं. तुम्ही जर जिरं आणि कोथिंबीर पण खात असाल उपवासाच्या दिवशी, तर तुम्ही यामध्ये घालू शकता. नंतर हे आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण चटणी करून घेणार आहोत खोबऱ्याची. तर त्यासाठी खोबरं घ्यायचंय, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ घालायचे चवीनुसार आणि ह्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचंय आणि आपली खोबऱ्याची चटणी रेडी असेल. आता आपण अप्पे तयार करायला घेऊया. तर ह्यासाठी आप्याचं भांडं घेऊन खाली सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचंय थोडंसं आणि नंतर अप्प्याचं जे बॅटर आहे ते एक-एक करून सोडायचं आहे. आता बॅटर सगळीकडे घालून झाल्यानंतर ह्यावर 3 ते 4 मिनिटं झाकण झाकून ठेवायचंय आणि नंतर वरतून थोडं-थोडं तेल लावून आपल्याला आता हे जे आहे ते पलटी करायचंय. तुम्ही बघू शकता किती मस्त असा ब्राउनिश कलर आलाय. आता ह्याला दुसऱ्या साइडने पण आपल्याला शिजवायचंय. तर ह्याला पलटी करून थोडंसं परत एकदा तेल घालून आपल्याला 2 ते 3 मिनिटं ह्याला अजून शिजून द्यायचंय आणि नंतर तर अशा प्रकारे आपले उपवासाचे अप्पे तयार आहेत. एकदम झटपट होणारे आणि सोप्या पद्धतीत होणारे हे अप्पे आहेत. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.